तर होमिओपॅथिक औषधांचे सोर्सेस काय असतात? होमिओपॅथिक औषधांचे सोर्सेस जे आहेत ते प्लांट किंगडम, ॲनिमल किंगडम, नोझोड्स, सार्कोट्स या सगळ्या प्रकारातले मिनरल्स या सगळ्या प्रकारामधून डिराईव्ह केलेले अत्यंत हायली पोटेंटाइज फॉर्ममध्ये माइल्ड डोसेजेसमध्ये होमिओपॅथिक औषधं असतात. आणि ही कशी डिस्पेन्स केली जातात? तर याच्यामध्ये व्हेइकल म्हणून आम्ही सॅक्रम लॅक्टिस म्हणजे सुक्रोजच्या छोट्या-छोट्या साबुदाण्यासारख्या गोड गोळ्या असतात, ज्याला ग्लोब्युल्स म्हणलं जातं. या ग्लोब्युल्स आणि सॅक्रम लॅक्टिसची पावडर असते. तर ती पावडर याच्यावरती जे होमिओपॅथिक औषधं असतात, त्याचे ड्रॉप्स टाकले जातात आणि मग हे डोस आणि ह्या टॅबलेट्स पेशंटला डिस्पेन्स केले जातात. हे जे औषधं आहेत, ही पेशंटला घेण्याच्या आधी अर्धा तास, नंतर अर्धा तास आम्ही खाण्यापिण्याचा गॅप घ्यायला सांगतो. कारण आपण जे काही खातो-पितो त्याच्यामध्ये औषधांचे ॲक्शनचं इंटरमिंगलन्स होऊ नये, हा त्याच्यामागचा मोटो असतो. तर जेव्हा हे मेडिसिन तुम्ही घेता, त्याच्यानंतर ते तुमच्या बॉडीत ॲब्सॉर्ब झाल्यानंतर तुमची जी काही हीलिंग सिस्टम आहे, तुमची इम्युनिटी पॉवर आहे, ती ही औषधं बूस्ट करतात. आणि तुमच्या स्वतःच्या प्रतिकारशक्तीलाच बूस्ट केल्यामुळे तुमची स्वतःची प्रतिकारशक्तीच आजाराविरुद्ध लढते आणि तुम्हाला त्या आजारातून पूर्णपणे 100% बरं करते.